श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं माझ्या ज्योत्स्नास कुकिंग या यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्वजणी? कसं तुमचं नक्की सांगा बरं का. आजची आपली रेसिपी आहे मस्त पनीर बटर मसाला. आपण केलेला आहे घरगुती आणि मस्त ते सुहाणाचं जे मिक्स असतं ना ते वापरून केलेलं आहे. खूप सिंपल रेसिपी आहे. त्याच्यासोबत मस्त आपण केलेलं होतं जिरा भात आणि तुम्हाला तो माहीतच आहे आम्ही डाएटवर असतो तर आम्ही नुसती भाकरी खातो. सो त्याच्यासोबत मस्त वाढलेली होती मस्त ज्वारीची भाकरी मऊ अशी मस्त झालेली होती रेसिपी. चला तुमच्यासोबत शेअर करते साहित्य आणि कृती. सो आपण आधी घेतलेलं होतं छान 200 ग्राम पनीर घेतलेलं होतं. हे त्याच्यानंतर काजू 2 टमाटे घेतलेले होते आणि मस्त जे सुहाणाचं पॅकेट आहे ते पण तुम्हाला दिसलं असेल. आणि आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं. ते गरम पाणी आपण त्याच्यामध्ये काजू आणि पनीरमध्ये भरून घेतलेलं आहे. थोडं छान म्हणजे पनीर आणि काजू सॉफ्ट होऊन जाईल छान. पनीर म्हणजे कसं आहे की ना ते बाहेरचं असल्यामुळे डेअरीतनं आणलेलं ते कसं थोडंसं क्लीन होऊन जाईल. त्याच्यानंतर आपण छान टमाटर जे आहेत ना हे छान आपण बॉईल करून घेणार आहोत, ब्लांच करून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने गरम पाणी आपण काजूमध्ये पण घातलं आणि तेच थोडं आपण पनीरमध्ये पण घातलं आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्येच टमाटे पण घातले आणि थोडं आपण गॅसवर ठेवलं आणखी पाणी घालून. त्याच्यानंतर आपण छान पनीर चिरून घेतलेले आहे. एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि मस्त आपण सुहाणाचा जो मसाला आहे तो पण छान दुधामध्ये किंवा जसं जमेल तसं आपण दुधामध्ये भिजवलेला होता. आणि त्याच्यानंतर बघा मस्त आपण छान पनीरचे क्यूब काढून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपण पूर्वतयारीच करतोय. मिक्सरमध्ये छान कांदा घेतलेला आहे. एकच कांदा घेतलेला होता. कांदा नसेल टाकायचा तरी चालेल पण आपल्याला थोडीशी चमचमीत भाजी हवी असेल तर ते आपण करू शकतो. कांदा 3 मिरची छान मिक्सर आणि थोडं जिरं घातलं होतं. त्याच्यातून आपण हे मिक्सरमधून काढून घेतलेलं होतं. काढून आपण एका प्लेटमध्ये घातलेलं होतं. त्याच्यानंतर जे टमाटे आपले छान ब्लांच झालेले होते आपण त्याला थोडं थंड होऊ दिलं होतं. त्याचे आपण सालं काढून घेतले होते टमाटरांचे सर्वे आणि त्याच्यानंतर ते पण आपण छान मस्त याची प्युरे करून घेतली होती. आणि टमाटर जे गावरानी टमाटर होते ना त्याचा खूप छान मस्त सुगंध आलेला होता. त्याच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घेऊया, जास्त भांडे काढायचे नाही. बघा मस्त टमाटे प्युरे झाली होती. त्याच्यानंतर जे आपण काजू आणि पनीर भिजवलेलं होतं ना ते घेऊया. थोडे काजू भिजवलेले आणि पनीरचे 1-2 तुकडे घेऊया. बघा अशा पद्धतीने 1 इंचचा तुकडा घेतलेला आहे आणि मस्त त्याला थोडं बिना पाण्याने फिरूया आणि आपण नंतर थोडं पाणी किंवा दूध पण घालून असं फिरू शकतो म्हणजे ने आपली अशी घरगुती क्रीम तयार होते. चला पूर्वतयारी झालेली. आता मस्त आपण कढई ठेवूया आणि त्याच्यामध्ये पनीर बटर मसाल्यात आपण बटर घातलेला आहे, थोडं तेल पण घातलेलं आहे आणि बघा आपण आता मस्त अशी फोडणी देऊया. फोडणीची तयारी त्याच्यामध्ये जे आपण कांदे आणि मिरची वाटून घेतलेली होती आपण ती घालणार आहोत आणि ही कमी आचेवर छान मस्त अशी शिजू देणार आहोत. 10 ते 15 मिनटं शिजू देणार आहोत आणि खूप मस्त अशी आपली चमचमीत भाजी अशी झालेली आहे. खरंच सांगते तुम्हाला बघा मस्त अशी छान असा सोनेरी रंग होतपर्यंत आपण कांदे आणि मिरची शिजून घेतली होती. त्याच्यामध्ये आपण टोमॅटो प्युरे घातलेली आहे. बघा मस्त असा लाल रंग आलेला आहे एकदम मस्त. आणि त्याच्यानंतर ही पण आपण छान कमी आचेवरच आपल्याला ही छान शिजून घ्यायची आहे व्यवस्थित. कमी आचेवरच, जास्त आच केली तर थोडं लागायची शक्यता असते आणि जितकं थोडंसं आपण मीठ घातलं थोडं म्हणजे व्यवस्थित शिजायला हवी म्हणून. आणि बघा अशा पद्धतीने बघा आपले टमाटर पण छान तेल सुटलेलं आहे, व्यवस्थित झालेले आहे, टमाटर शिजून झालेले आहे. आता पण त्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत. आपण हळद घातलेली आहे त्याच्यामध्ये थोडी आणि तिखट पण घातलेला आहे आणि थोडं काळा मसाला पण आपण घातलेला आहे, गरम मसाला, घरचा मसाला. आणि थोडंसं 2 ते 3 मिनटं आपण हे मसाले शिजू देणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो सुहाणाचं मिक्स होतं ना प्रीमिक्स आपण ते घातलेलं आहे पूर्ण पनीर बटर मसाल्याचं व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर आपण हे 1 ते 2 मिनटं आपण हे मस्त असं शिजू देणार. बघा रंग किती सुंदर आलेला आहे. त्याच्यानंतर हे शिजल्यावर आपण आपली क्रीम टाकणार आहोत जी काजू आणि पनीरची आपण मस्त केलेली आहे. बघा खूप सुंदर रंग आला होता क्रीम घातल्यानंतर. थोडं मिक्सरला पण लागलेलं असतं ते पण आपण मिक्सरमध्ये फिरवलं थोडंसं आणि ते पण घातलं आणि त्याच्यानंतर आपण हे मिक्स करून घेऊ. बघा खूप सुंदर रंग आला आहे की नाही भाजीला. मस्त झालेली होती ही पनीरची भाजी आणि बघा तुम्हाला रंगावरनंच समजेल की किती टॉप क्लास अशी भाजी झालेली आहे. काजू आणि पनीरची जी आपण मलाई तयार केलेली आहे जी आपल्याला नसते, जर नाही भेटली साय किंवा फ्रेश क्रीम तर आपण ती घालू शकतो. थोडंसं आपण पाणी ॲड केलेलं आहे. भाजी रेडी आहे.
त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं पनीर. मी थोडंसं माझा एक पर्सनल असं बघा ठीक किती छान ग्रेव्ही झालेली आहे. मी थोडासा पर्सनल टच दिलेला आहे. मी काय करते, पनीर जे आपण छान असे चिरून घेतलेले होते क्यूब्स, त्याच्यामध्ये थोडं बटर घातलं, एका पॅनमध्ये थोडं तेल घातलं आणि त्याच्यामध्ये मस्त असा लसणाच्या पाकळ्या घातल्या छान आणि छान त्याला मस्त सोनेरी होऊ दिलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पनीर घातलं आणि मग हे पनीर आपण त्या भाजीत घातलेलं होतं. पनीर भाजीत घालायचा व्हिडिओ शूट नाही झाला की काय झालं कळलं नाही, पण बघा अशा पद्धतीने आपली भाजी रेडी होती. आपण हे पनीर घातलेलं होतं. इतकी मस्त झटपट होणारी सुहानाची पनीर बटर मसाला, तो मसाला वापरून आपण केलेला आहे, पण आपण आपला सुद्धा टच दिलेला आहे. सो बघा अशा पद्धतीने काळ्या कढईमध्ये केलं होतं म्हणून लगेच भाजी काढून घेतलेली होती आणि बघा अशा पद्धतीने आपली मस्त अशी ही भाजी रेडी होती. पनीर बटर मसाला, मस्त अशी ती ग्रेव्ही आणि बघा कढई पण किती स्वच्छ निघाली आहे, काहीच खाली लागलेलं नाही की काही नाही. बघा अशी मस्त भाजी आपली झालेली होती. चला तसंच आपण ताट वाढून घेऊया. सोबत आपण जिरा राईस पण केला होता. मस्त जिरं आणि थोडीशी आपण एक दालचिनीचा तुकडा त्याच्यामध्ये घातलेला होता, जो आपण जिरा भात बनवत होतो आणि त्याची चव खूप उत्तम लागते. अशा पद्धतीने आपण भाजी वाढलेली आहे. मस्त जिरा भात पण वाढून घेऊया आणि 2 भाकरी. बघा अशा पद्धतीने झटपट आपली पनीर बटर मसाला ही भाजी रेडी होती आपल्या पद्धतीने आणि थोडा बाहेरचा मसाला वापरून सुद्धा. चला अशा पद्धतीने आपली रेसिपी रेडी आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता या व्हिडिओचं इथेच करते. श्री स्वामी समर्थ. या जेवायला.